दिवसातील हा तिसरा सामना विनर यांच्यामध्ये आरसी बॉईज अलिबाग आणि नंदादेवी नांदगाव हे दोन्ही संघ पहिला आपला सामना जिंकल्यानंतर या ठिकाणी दुसरा सामना खेळतायत विनरच्या रूपाने प्रफुल्ल पाटील वर्सेस केतन मेहर आणि आपला फिरकीचा जादूगार पहिलं क्षेत्ररक्षण घेऊन येते ते नंदादेवी नांदगाव या संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो फिरकीचा जादूगार अर्थात रघु परदेशी स्ट्राइक आहे ती प्रफुल्ल दोन्ही संघाचे 12th मॅन प्लीज या इथे आरसी बॉईज उद्या आहे ना नाही हे कावते कांबोरी अलिबागला नाही आपल्या माहिती रघु परदेशी आपला कॉलेज आहे नाही नॉनस्टिकला उद्या आहे ना नॉनस्टिकला प्रफुल्ल पाटील संतोष दक्षीकर पहिला चेंडू रघुचा गेलाय षटकार सुंदर पिक केलाय तो संतोष दक्षीकर पहिल्या सामन्यात ज्यांनी आपलं वादळ निर्माण केलं 50 धावा ज्यांनी केल्या सहजरित्या आरसी बॉईजला जिंकून दिलं तो सामना तोच पुन्हा तोच फॉर्म तोच दरारा आणि त्याच पद्धतीचं फटकेबाजी करतोय तो संतोष दरम्यान संघाची धावसंख्या पहिला चेंडू आणि 6 धावांनी सुरुवात होते ही धावसंख्या मात्र कुठपर्यंत जाईल हे आत्ताच सांगता येणार नाही कारण अगोदरच्या मॅच मध्ये संतोषचं वादळ इतकं होतं की 75 धावा कदाचित 4 ओव्हर मध्येच डिफेंड चेस झाल्या होत्या आणि लालचंद गावंड अतिशय चिंतातूर नजरेने आमच्याकडे पाहत आहेत पाच षटकांचा हा सामना अतिशय चांगली सुरुवात केली ती संतोषने रघुचा दरम्यान हा चेंडू लेग स्पिन करतोय अवांतर धावा मागण्याचा प्रयत्न चाललाय परंतु निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या आहे ती 6 दरम्यान रायगडचा भाऊ म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आमचे प्रवीण भाऊ पुन्हा इथं आलेत आणि हा झेल होऊ शकला असता जे वादळ होतं ते शमवता आलं असतं परंतु हा झेल सुटलाय धरतीला दान झालाय ह्याची किंमत मात्र नंदादेवी नांदगाव या संघाला कदाचित मोजावी लागेल दरम्यान एक धाव मात्र चोरटी धाव म्हणता येईल धावेला आणि धाव मात्र मिळाली दरम्यान धाव संख्या झाली ती 8 संतोष आणि प्रफुल्ल पाटील ही 7 अतिशय सुंदर फटका उदय घरत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव मात्र मिळाले धावसंख्या झाली ती 8 बिनबाद 8 आरसी बॉईज अलिबाग संतोष आणि प्रफुल्ल हे दोन्ही बॅटर अतिशय छान पद्धतीने फलंदाजी करत असताना संघाला धाव संख्या अतिशय चांगली देण्याचा प्रयत्न पुन्हा हा चेंडू आकाशात झेल होतोय का पाहायला लागेल दरम्यान पुन्हा धावचीची संधी मात्र एक धाव मात्र मिळते धावसंख्या झाली ती 9 पहिलं षटक चालू आई नंदादेवी नांदगाव या संघाकडून रघु परदेशी याचे हे दोन्ही चेंडू अतिशय छान होते दोन्ही चेंडूवर उडालेला झेल दोन्ही बॅटरना कदाचित पॅव्हेलियन मध्ये परतवू शकला असता परंतु झेल होत नाहीये धावचित होत नाहीये हा मात्र फटका अतिशय सुंदर
दरम्यान अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण कैलास फोरजी याच्याकडून एकच धाव मिळते ती आरसी बॉईज संघाला. धावसंख्या वाढते ती 1 ने. धावसंख्या झाली ती 10. पहिलं षटक संपतं या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आरसी बॉईजची धावसंख्या होती ती 10 बिनबाद 10. संतोष दक्षिकर आणि प्रफुल्ल पाटील. संतोष दक्षिकर याने मात्र मागील सामन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करून 50 धावा मात्र त्यांनी त्याच्या नावावर नोंदवल्या. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर असा फटका आला होता संतोष दक्षिकरचा. अतिशय छान फटका होता. षटकाराच्या नंतर मात्र रघु परदेशीने अतिशय चांगली गोलंदाजी केली. दरम्यान 2 झेल मात्र उडाले होते. पुढच्या 2 चेंडूंवर 2 धावा आल्या आणि धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या नंतर. त्याच्या वैयक्तिक षटकामध्ये त्यांनी दिल्या त्या 10 धावा. संघाच्या आरसी बॉईजच्या झाल्या त्या 10 धावा. दोन्ही बॅटर अजूनही मैदानामध्ये प्रफुल्ल पाटील आणि संतोष दक्षिकर. दुसरा षटक घेऊन आलाय तो कैलास फोरजी. कैलास फोरजी हा थोडासा फुलट चेंडू मात्र आकाशाकडे झेल होतोय का पाहायला गेला आणि अतिशय सुंदर झेल घेतलाय तो संजय वास्कर याने. आणि प्रफुल्ल पाटील स्वतः कर्णधार आरसी बॉईजचा हा परततोय. त्याच्या वैयक्तिक 2 धावांवर संघाची धावसंख्या आहे ती 10. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र दिमागदार केली ती कैलास फोरजीने. गुणवान असा कैलास फोरजी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. सूरज पाटील एक गडी बाद होतोय तो आरसी बॉईजचा. मागील सामन्यामध्ये मात्र त्यांनी बिनबाद मारल्या होत्या 75 धावा. परंतु या ठिकाणी मात्र एक चेंडू घात करून गेला कैलास फोरजीचा पहिला चेंडू आणि प्रफुल्ल पाटील परतला आणि बॅटर म्हणून आलाय फलंदाजीसाठी तो सूरज पाटील. नंदादेवी नांदगाव या संघाकडून दुसरं षटक घेऊन मात्र कैलास फोरजी अतिशय तारणहार म्हणून आलाय, ज्यांनी जोडी मात्र आरसी बॉईजची फोडली. सूरज पाटील हा देखील अतिशय सुंदर चेंडू, ऑफस्टंप लाईन वरचा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने कैलास फोरजी टाकतोय आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 10 वरच. मागील सामन्यामध्ये एक चेंडू 2 धावा असताना मात्र त्यात देखील डिफेंड केल्या होत्या. दरम्यान अतिशय सुंदर फटका झेल होतोय का पाहायला लागेल आणि उदय घरा त्यांच्याकडून अतिशय सुंदर झेल. सूरज पाटील बाद होतोय. धाव संख्या 10 वर मात्र हा दुसरा गडी बाद होतोय. एक चेंडू मात्र निर्धाव पडला होता, त्याच्यानंतर सूरज पाटीलची ही विकेट पडते. कैलास फोरजीचं हे षटक मात्र आता निर्णायक ठरतंय की काय, कारण जे आरसी बॉईजने मागील सामन्यामध्ये 75 नो लॉस मारले होते, तोच आरसी बॉईज आता कुठेतरी थोडा अडखळताना दिसतोय. धावसंख्येला आकार मात्र येत नाहीये. धावसंख्या आहे ती 10. पहिल्या षटकानंतर जी 10 धावसंख्या होती ती अजूनही 3 चेंडू 2 षटकातील झाल्यानंतर देखील 10च धावसंख्या आहे. एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 2 गडी बाद करतोय तो कैलास फोरजी. दरम्यान फलंदाजीसाठी आलाय तो. फलंदाजाचं नाव सांगाल का प्लीज? पराग म्हात्रे.
हा देखील सुंदर चेंडू अतिशय छान वळवलाय तो कैलास फोरजीने. गुडलँड स्पॉट वर ना तो चेंडू अतिशय वळतोय, पुढचं काम करतोय तो यष्टी रक्षक रघु परदेशी. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या मात्र इतकी स्थिर झाली की ती पहिल्या षटकापर्यंत होती ती तेवढीच आहे. 2 गडी मात्र बाद केले ते रघु परदेश कैलास फोरजी याने. हा देखील सुंदर चेंडू होता, फटका मात्र सजवलाय. किती धावा आणि दरम्यान चौकार. क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं, जे थांबवलं होतं कैलास फोरजीने त्याच्या 4 चेंडूमध्ये, परंतु ह्या चेंडूवर मात्र येतोय चौकार आणि धावसंख्या आता मात्र वाढते. ती 4 ने धावसंख्या होते ती आरसीबीची 14. 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 10 धावा असताना पुढचे मात्र चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न 2 गडी बाद करतोय कैलास फोरजी, परंतु इथंच क्षेत्ररक्षण म्हणता येईल, क्षेत्ररक्षकाची चूक म्हणता येईल. जातोय तो दरम्यान चौकार. धावसंख्या वाढते ती 4 ने धावसंख्या झाली आरसीबीची ती 14. हा देखील सुंदर फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षण होईल का, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून जातोय तो चौकार. शेवटच्या 2 चेंडूवर देत आहेत ते कैलास फोरजीच्या षटकातील 2 चौकार. धावसंख्या वाढते ती 4 ने धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरसीबीची 18. पराग म्हात्रेचे हे दोन्ही फटके इतके सुंदर होते की त्यांनी धावसंख्येला मात्र आता आकार दिला. तो आरसीबीच्या जी धावसंख्या स्थिर झाली होती ती मात्र आता 8 ने वाढली, 2 चौकाराने वाढली आणि धावसंख्या झाली ती 18. 2 गडी बाद. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतोय तो नंदादेवी नांदगाव संघाचा कर्णधार केतन मेहर. स्ट्राईकला आहे तो संतोष दक्षीकर, ज्याने मागील सामन्यातील 50 सहज मारले होते, परंतु थोडासा थांबलाय म्हणा किंवा त्याला स्ट्राईक मिळाली नाही म्हणून म्हणा. पहिला चेंडू आणि अवांतर धाव, तो थोडासा जास्तच बाहेर आला. अवांतर धावेने पुन्हा एकदा धावेत भर पडते ती 1 ने. धावसंख्या झाली ते 19. तिसरं षटक. हा फुलटॉस चेंडू आणि फुलटोल वसूल झालाय. तो अतिशय उंच 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 षटकाराच्या रूपाने. धावसंख्या पुन्हा एकदा संतोषने वाढवण्याचा प्रयत्न करतोय. संतोष दक्षीकर ज्या टच मध्ये आहे त्या टच मध्ये त्याला स्ट्राईक मिळत असेल तर ती धावसंख्या नक्कीच वाढेल आरसीबीची. आणि या 6 धावेच्या रूपाने संघाची धावसंख्या होती ती 25. 25 लॉस ऑफ 2 विकेट. केतन मेहर. हा देखील सुंदर फटका. व्यासपीठाला सलामी देतोय संतोष षटकाराच्या रूपाने. लागोपाठ दुसरा षटकार. केतन मेहरला मात्र या ठिकाणी विचार करावा लागेल. दुसरा षटकार आणि धावसंख्येला पुन्हा एकदा जी काय भरारी मिळाली ती संतोष दक्षीकर याने. आरसीबीची धावसंख्या झाली तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना 31. बॉल झालं. बॉल देत नाही बॅगेत बघा. रघु परदेशी, केतन मेहर, लालचंद गावंड सर्व विचार करत असतील आता की हा वादळाला थांबवायचं कसं. ज्यांनी सलग 2 षटकार आता ठोकले
दुसरं षटक मात्र कैलास 4Gचा चांगलं जात असताना शेवटच्या 2 चेंडूवर मात्र 2 चौकार आले आणि संतोष जसा स्ट्राईकला आला फलंदाजीला आला ते 2 चेंडूंवर केतन मेहरच्या दोन्ही षटकार पडले. धावसंख्या झाली ती 2 बाद 31 धावा. केतन मेहर संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. हा देखील फटका. आता हा झेल होतोय का पाहायला लागेल. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये मात्र बघतो दरम्यान अतिशय सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा पळून काढल्या त्या दोन्ही फलंदाजाने. धावसंख्येला मात्र 2 ने भरारी मिळते. धावसंख्या झाली ती 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. आरसी बॉईज अलिबाग. केतन मेहरचं हे षटकातील 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. हा देखील सुंदर फटका जातोय. षटकार. संतोष हे मात्र वादळ थांबत नाही. क्षमता शमत नाही. तो बाद होणं गरजेचं आहे. जर हे मात्र आई नंदादेवीला वाटत असेल परंतु तो मात्र काही थांबत नाही. या षटकातील हा त्याचा 3रा षटकार असेल. धावसंख्या झाली ती किती 39 धावा झाल्यात आणि त्यातील 28 धावा आहेत त्या संतोषच्या. पुन्हा अग्र फटका. हा झेल होतोय का पाहा लागेल. आणि सुंदर झेल. लालचंद गावंड याची ही अतिशय सुंदर झेल घेतल्यानंतरची जी काही प्रतिक्रिया होती ती कदाचित लाईव्ह पुन्हा दाखवेल. त्यालाही माहिती आहे की हा झेल किती महत्वाचा होता की ज्यांनी 50 मारले आणि लगातार आता 2-3 षटकार मारले या षटकामध्ये. तो गडी बाद होणं फार गरजेचं होतं आणि बाद होतोय तो. संतोष दक्षीकर स्वतःच्या वैयक्तिक अशा 28 धावा आणि संघाच्या धावा झाल्या त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. किती झाले 39. अजून 1 चेंडू ह्या 3ऱ्या षटकातील शिल्लक. केतन मेहरने मात्र कमाल केली की ज्या फलंदाजाला बाद करणं गरजेचं होतं तो गडी मात्र बाद करून थोडासा दिलासा मिळालाय तो आई नंदादेवी संघाला. दरम्यान फलंदाजीसाठी आलाय तो सचिन म्हात्रे. षटक मात्र केतन मेहरचे संपतंय. 3 षटक संपतायत. 3 संपल्यानंतर आरसीबीची धावसंख्या होती ती 39 धावसंख्या मात्र 3 षटकानंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात उभी झाली ती आरसीबी संघाकडून. संतोष दक्षीकर बाद होणं हे आई नंदादेवीसाठी आता चांगला आहे असं म्हणताय परंतु पुढील अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटक शिल्लक आहेत. धावसंख्या 3 षटकानंतर झाली ती 39. काल पाहिलं की कमीत कमी धावसंख्या ज्या संघाने उभारली त्या संघाने सर्वोच्च धावसंख्या काल 80च्या पुढे उभारली. 84. दरम्यान गोलंदाजीसाठी आला तो संजय वास्कर. हा मात्र झेल होईल का. दरम्यान धावचीत सुद्धा होईल. दोन्ही प्रकार आपल्याला पाहायला मिळाले असते परंतु हे दिलंय ते क्षेत्ररक्षकाने पंचाने दिलंय ते थर्ड अंपायर कडे. धावचीत आहे का हे पाहिलं जाईल या ठिकाणी. धाव पूर्ण होते सर.
संधी होती परंतु धाव मात्र पूर्ण झाली. सचिन हा देखील सुंदर चेंडू, गडी बाद करतोय संजय वासकर. सुंदर अशी गोलंदाजी. तिसऱ्या षटकानंतर संतोष बाद झाला आणि त्याच्यानंतर संजय वासकरचे हे 2 चेंडू आणि लगातार 2 संधी, त्यातली एक संधी मात्र आता पूर्ण झाली. सचिन मात्र परततोय आणि फलंदाजीसाठी जातोय तो राकेश रामनाथकर. सचिन मात्रे ऑक्शनला ज्याला 8000 तब्बल पॉइंट विकत घेतलं होतं तो मात्र त्याच्या वैयक्तिक 3 धावांवर परतला आणि फलंदाजीसाठी आला तो राकेश रामनाथकर. धावसंख्या झाली ती 4थं षटक चालू आहे. धावसंख्या आहे ती 40. 4 गडी 40 ही धावसंख्या आरसी बॉयची उभारले संजय वासकर. हा फटका मात्र कार्पेट लाईननी धावा मात्र मिळवतायत ती. एक सुंदर षटक हाताळतोय तो संजय वासकर. ही गरज होती आई नंदादेवी संघाला. संतोषच्या बाद होण्यानंतर आरसीबीचा संतोष बाद झाल्यानंतर मात्र आता जी धावसंख्या आहे ती थोडीशी स्थिरावते एकाच ठिकाणी. अतिशय सुंदर चेंडू, यष्टीरक्षक चुकतोय, दरम्यान एक धाव मात्र मिळते ती आरसी बॉईजला. धावा येणं थोडस अवघड झालंय आता आरसी बॉईजसाठी. एक धाव मात्र त्यांना पळून काढावी लागते. ज्या सामन्यामध्ये केवळ षटकारांचीच बोली भाषा चालली होती तिथं मात्र आता एक धाव आरसी बॉईजसाठी महत्वाची होते. हा देखील चेंडू अवांतर होतोय. एक धाव मात्र वाढते ती आरसी बॉईज संघाला. धावसंख्या झाली ती 43, लॉस ऑफ 4 विकेट. 43 तब्बल धावा झाल्यात. 4थं षटक चालू आहे संजय वासकरचं. संजय वासकर हा देखील अवांतर चेंडू. थोडासा गोलंदाजीची विविधता टाकण्यासाठी तो प्रयत्न करतोय परंतु धावा मात्र देतोय त्या अवांतर रूपाने. धावसंख्या झाली ती 44. हा सुंदर चेंडू, वेस्ट मात्र उद्ध्वस्त होत आहेत. इतकी चांगली गोलंदाजी करण्याची जी गरज होती या संघासाठी ती मात्र आता संजय वासकर करतोय. संजय वासकरने या षटकामध्ये इतकं सुंदर कमबॅक करून दिले आई नंदादेवीसाठी की धावसंख्या मात्र इतकी स्थिर राहिली. जी धावसंख्या अतिशय वेगाने षटकाराच्या रूपाने येत होती ती मात्र आता स्थिरावले. ती 44 आणि फलंदाजीची धुरा घेऊन आलाय तो संघ मालक राकेश चव्हाण. दरम्यान संघ मालकाला मात्र या ठिकाणी 5 गडी बाद झाल्यानंतर यावं लागलं आरसी बॉईजच्या. संजय वासकर हा देखील अतिशय सुंदर चेंडू, यष्टांच्या फार जवळून गेला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झाली ती 5 षटकानंतर. 5 रन देऊन 2 गडी बाद केलेत आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आलाय तो संजय वासकर आई नंदादेवी या संघाला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 44. कॅमेरा हॅलो, धन्यवाद. मॅच होते ट्रान्सफर केल्याबद्दल. मॅच होते 5 नको 5.5 कर. विनर याच्यामधला हा चाललेला अतिशय चुरशीचा सामना. कारण ही मॅच जिंकली की पुन्हा 2 मॅच आराम करायला मिळेल. आता कोण आराम करणार आणि पुन्हा कोण येऊन खेळणार हे मात्र या ठिकाणी बघायला लागेल. आई नंदादेवी नांदगाव वर्सेस आरसी बॉईज अलिबाग यांच्यामध्ये चाललेला हा विनरचा सामना. राकेश चव्हाण आणि दरम्यान गोलंदाजीसाठी आलाय तो राज इंगळे.
एक धाव येते मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर राज इंगळेच्या धावसंख्या वाढते ती 1 ने धावसंख्या होते ती 45. 45 लॉस ऑफ 5 विकेट्स. राज इंगळे हा मात्र नो बॉल. पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा, त्याच्यामुळे आता मात्र फलंदाजाला पूर्ण वाव असेल. कसंही कुठेही आणि कसंही मारण्याचा प्रयत्न करेल तो संघमालक राकेश चव्हाण. चेंडू मात्र बॅटला लागतोय परंतु धावसंख्या वाढते ती 1 ने. आपल्या 40+ असोसिएशनच्या आज स्पर्धा झाल्या होत्या मानकरच्या मठावर, त्यावेळेला राकेश चव्हाण यांनी मात्र 50 धावा ठोकल्या होत्या तिथं तब्बल. तोच राकेश चव्हाण नॉनस्ट्राईकला उभा आहे. हा दरम्यान अतिशय सुंदर फटका म्हणता येईल. संजय वास्कर याचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली त्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण देखील अतिशय सुंदर करतोय. धावसंख्या मात्र 1-1 ने वाढते. जी धावसंख्या 6 षटकाराने वाढत होती ती आता मात्र 1-1 धावसंख्येने वाढते. एकही गडी बाद न होता आरसी बॉईजनी ज्या पद्धतीने 75 धावा चेस केल्या होत्या त्या मात्र आता 1-1 ने वाढताना पाहायला मिळतात. दरम्यान अतिशय सुंदर असा फटका झेल मात्र सुटतोय यष्टी रक्षकाकडून. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 48. 4 चेंडू आणि फक्त त्यांनी दिल्या त्या 4 धावा, त्यातील एक आहे तो अवांतर 9च्या रूपाने. सुंदर फटका म्हणता येईल या ठिकाणी. झेल होतोय का तो आता पाहता येईल आणि केतन मेहरांच्याकडनं हा झेल मात्र सुटणार नाही. गडी बाद होतोय तो राकेश चव्हाण यांच्या रूपाने. दरम्यान फलंदाजीसाठी चाललाय तो संतोष मात्रे. संतोष मात्रे. रवी इंगळेचा षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आहे ती 48. 48 धावा आणि हा जर षटकार आला तर मात्र थोडीशी 50च्या वर धावसंख्या उभारता येईल. पाहता येईल रवी इंगळेचा चेंडू आणि निर्धाव चेंडू जाईल की काय असं वाटत असताना एक धाव मात्र चोरटी चोरले. धावसंख्या झाली 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावेचं आव्हान ठेवले ते आरसी बॉईजने आई नंदादेवी संघाच्या पुढे. परंतु ह्या संघामध्ये देखील अतिशय चांगले आपल्याला बॅटर पाहायला मिळतील की ज्यांनी लालचंद गावंडने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तो लालचंद गावंड असेल, केतन मेहर असेल, रत्नदीप पाटील असतील, कैलास फोरजी असेल, उदय घरत असेल. इतके सुंदर बॅटर असताना 50 धावसंख्या रोखणं मात्र आरसी बॉईजला कदाचित जड जाऊ शकते. आलात सर, धन्यवाद सर, आपण आलात, थोडी संधी मला दिलीत. दोन्ही संघ वन सोल्युशन कोरलई मुरुड आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी इथे यायचंय. आणि आमचे दिनेश सर या ठिकाणी आलेत. अतिशय सुंदर आवाज या ठिकाणी आलेत. O2 सर आप धन्यवाद नाना दिवेकर सर.
क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ कसा आहे याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं विचार केला तर ज्या संघानं मागच्या 75 धावांचा पाठलाग अगदी सहज केला होता, जवळपास 3 षटकांमध्ये 75 धावांचा पाठलाग करणारा संघ इथे मात्र धावा जमवतोय तो म्हणजे 49. त्याच्यामुळे विचार केला ना तर क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ कसा आहे. तुमचा खेळ सातत्य कायम राखावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही काल काय केलंय यापेक्षा तुम्ही आज काय करता हे सगळ्यात महत्वाचा विषय. भूतकाळाशी लढत बसण्यापेक्षा वर्तमानाशी लढत भविष्य सजवणं हे तुमच्या हातात असतं. आणि तसाच खेळ आपण पाहिला. ताकदवान संघाला म्हणजेच आरसी बॉईज अलिबाग संघानं 75 धावांचा पाठलाग 3 षटकामध्ये केला जरूर, परंतु त्याच अलिबाग संघाला फक्त 49 मध्येच रिस्ट्रिक्ट केलं ते नंदादेवी नांदगाव संघाच्या ताकदवान गोलंदाजांनी. रघु परदेशीने धावा दिल्या फक्त 8, पहिलं षटक हाताळलं. त्यानंतर मात्र कैलास पोरजी यानं 8 धावा दिल्या, 10-8. आणि त्यानंतर मात्र केतन मेहर कर्णधारावर प्रहार झाले आणि तब्बल 21 धावा षटकामध्ये लुटल्या. संजय भास्करनं लगेच कमबॅक करून दिलं आणि तिथे मात्र फक्त 5 धावा दिल्या आणि मग मात्र करंजाड्याचा स्टार गोलंदाज राज इंगळेनं फक्त 5 धावा देत पुन्हा एकदा रोखून धरलं. 49 धावा बोर्डवर लागल्या. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या संघानं पहिल्या सामन्यात 60 धावा केल्या होत्या त्या संघाला या 50 धावा मागण्या ठरतील का, की ज्या संघानं 75 धावा दिल्या होत्या तो या 50 धावा रोखेल का. सगळं वेगळं, सगळं उलट सुलट, सगळं चित्र विचित्र. कारण ज्यानं 75 धावा केल्या तो 49 रोखला गेला, ज्यानं 75 धावा दिल्या त्याला आता 50 धावा रोखायचे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळ ही वेगळी आणि त्या वेगळ्या वेळेमध्ये वेगळा खेळ सातत्य दाखवावा लागेल. कोण जिंकेल, कारण 2 सामने जिंकले म्हणजे अगदी तुम्ही सुपर 4च्या नजीक जाऊन ठेपता. त्याच्यामुळे तिथून तुमचा प्रवास सुरळीत होतो. एक नामी संधी आहे केतन मेहर आणि टीमला, कारण 50 धावा तसं आव्हान फार मोठं नाहीये, पण एका बाजूला प्रफुल्ल पाटील आणि टीमला मात्र या धावा रोखायचे आहेत. 2 सलामीर मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला लालचंद गावन 17 बॉल मध्ये 37 धावा ठोकलेल्या लालचंद गावननं आता नॉन स्ट्राईकला मात्र दुसरा सहकारी कर्णधार केतन मेहर. सूरज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर मात्र लालचंद गावन. आयुष्यात कमी धावांचा पल्ला नेहमी मागे ठरताना पाहिलाय. त्याच्यामुळे जी आव्हानं छोटी असतात ना केतन, ती नेहमी मागे ठरतात. ती फक्त डोक्याने आपल्या बुद्धिमत्तेने मात्र खेळ करायचा असतो. तो खेळ कसा दाखवला जाईल, आपली विकेट ठेवत आपली विकेट राखत इतरांना संधी देत सामन्याला कलाटणी दिली जाईल की गोलंदाजीचा नंदनवन ही धावपट्टी पुन्हा ठरेल काय. लेट्स प्ले. उत्तरार्ध सुरू होतोय. 50 धावांचा पाठलाग करायचा नंदादेवी नांदगाव संघाला. किरण कुठल्या सामन्याचा आनंद घेतात ते एक स्टार खेळाडू आहेत, ते किरण कुठले यांचंही सहर्ष स्वागत करूया आपण. पहिलाच बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला, सिंगल रन्स कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये आणि ही रिस्की रन नकोच आहे. ही 1 रन्स मात्र कंप्लीट केली. पहिली धाव सुरुवात केली धावांची ते म्हणजेच लालचंद गावननं 1 या धावसंख्येनं आपलं खातं उघडलं गेलंय. केतन मेहर 21 धावा ज्याने बाहेर केले, थोडासा महागडा ठरला तोच मात्र असेल स्ट्राईकवर. सूरज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. बॉल हवेत राहिलाय, बराच वेळ हवेत राहिलाय. गोलंदाजानं प्रयत्न कदाचित करायला हवा होता का नाही, पुन्हा एकदा रोखलाय, थांबवलाय. अंतर दूरचं नाहीये, त्याच्यामुळे रिस्क ही फार घ्यायची नाही असं लालचंद गावनला वाटलं. डबल रनचा प्रयत्न केतन मेहरचा जरूर होता, परंतु लालचंद गावननं रोखलंय. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा. सगळ्यात मोठी विकेट्स इथे मात्र विकेट्स मध्ये अंतर पडू शकतो. जर का विकेट्स गमावल्या तरच या सामन्यापासून दूर नेऊ शकतो आरसी बॉईज अलिबाग संघ नंदादेवी नांदगाव संघाला. लालचंद गावन ऑन स्ट्राईकवर. डावखुरा गोलंदाज सूरज. सुरेख फटका कव्हरच्या दिशेतून हेरली आहे. रिकामी जागा शोधली जाते. सिंगल रन्स कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये.
सिंगलवर समाधान मानलं जात आहे आणि या सिंगल्सनं 3 बॉलवर 3 धावा, प्रत्येक बॉलवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पुन्हा एकदा एकानं नकार दर्शवला. 2 होकार तुम्हाला यशस्वी करू शकतात, त्यातला एक नकार आल्यामुळे मात्र सिंगलवर समाधान. 3 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर सूरज पाटील पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, आमच्या दिशेनं भिरकवलाय. नाना दिवेकर आईवाद झेल घेण्याच्या प्रयत्नात होत्या, स्टेप आउट केलं केतन मेहरनं. किती वेळ रोखणार, किती वेळ थांबणार, अखेरकार आपले बंद तोडले आणि स्वतःला मात्र फ्रंट फुटवर घेत स्टेप आउट केल्यानं लॉंग ऑफच्या दिशेनं दिला भिरकावून सूरज पाटीलला 6 धावांसाठी. कॅमेऱ्याच्या पाठीमागे असल्या कारण तुम्ही मात्र आलात. चला, लेफ्ट केलेला बॉलला जीवन गावन सरांचा इशारा, इट्स वाईट बॉल. अवांतरची रन, एका मोठ्या फटक्यानंतर गोलंदाजावर प्रेशर क्रिएट कसा होतो हे पुन्हा एकदा दिसलं आणि सूरज पाटीलचा हा वाईट बॉल. 10 धावा. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र इथे येतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते, समाधान मानला जातो. या दरम्यान 2 संघाच्या संघनायकाला विनंती आहे, वन सोल्युशन कोरलाई मुरुड आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर. चला, निनाद दादा दारेकर आणि संजय सोलंकी म्हणजेच इको. चला इको आपण या, दोन्ही संघात संघनायक निनाद दारेकर तयार आहेत, तर इको आपण या आणि टॉस केला जाईल, कारण सामना ऑलरेडी सुरू आहे, त्याच्यामुळे टॉस लवकर होणं गरजेचं आहे. बॉल हवेत राहिलाय. आजचा दिवस लालचंद गावणचा आहे, आजचे दिवस आहे ना लालचंद गावण फॉर्म मध्ये. एक चांगला फटका, शतषक पुढे का राहिला हा प्रश्न लॉंग ऑनला विचारला जाईल. आला चौकार. या 4 धावांनी धावफलक मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय उत्तमरित्या बिनबाद 15वर. चला टॉसला या संजय सोलंकी, आपण या टॉस साठी लगेचच, कारण निनादजी तारेकर इथे रेडी आहेत, तर आपली वाट पाहिली जाते. दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. एकू येताला पाहतोय संजय सोलंकी, द मास्टर माइंड खेळाडू, परंतु 75 धावा संजय आपण रोखू शकला नाहीयेत. गोलंदाजी मधला ड्रॉबॅक कदाचित तुम्हाला या सामन्यामध्ये परतावा लागणार, कारण डू आउट आहे. इथून जर जो संघ गमावला ना, सामना गमावला की सरळ परतीच्या प्रवासाला लागावं लागेल. तर चला लगेच टॉस केला जाईल. आपण पाहतोय प्रवीणजी पाटील 40+ मास्टर असोसिएशनचे सचिव, तर मी किरणजी खुटले, तर नक्की सुरेश शिंदे रायगड समाज असोसिएशनचा आणखीन एक दर्जेदार आवाज म्हणजे ओळख राहिली, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातोय. रन्स कंप्लीट केले जातील 2. सुरेश शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. शिंदे सरकार ही ओळख त्यांची राहिली आहे. हेड हॉटेल टॉस पुन्हा केला जाईल. हेड इज अ कॉल, इट्स अ टेल. एकूण टॉस जिंकलाय, एकूण निर्णय काय फक्त कळवायचा आहे. फिल्डिंग जसा सामना संपेल दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच सामना सुरू करायचा आहे. थँक्यू सो मच शिंदे सर. 50 धावांचा पाठलाग करायचा नाही. इथे मात्र चांगली फटकेबाजी सूर्य गोलंदाजीच्या मार्ग. गोलंदाज प्रफुल्ल पाटील संघ नायक आहे. स्टेप आउट केलाय, परंतु आता मात्र धूळ राहिलाय. बॉल लॉंग ऑफच्या अगदी ऑफ स्टिकच्या खूप सारा बाहेर राहिला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा फटका सजवायचा होता जरूर, पण तिथे मात्र डॉट बॉल. याच्या अगोदरच्या बॉलला आलाय चौकार. ताबडतोब धावा लागले. तब्बल 21 धावा 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि चांगली सुरुवात करतोय हे दोन्ही संघाचे खेळाडू. आखिरकार बॉलला टाइम केला, बॅकवर्ड स्क्वेअरला दिशेने बॉल गेला. चतुर्षष्टी रेडी आहे. धाव मात्र मिळेल 1. 22 धावा धावफलकावरती लागतात. 50 धावांचा पाठलाग करत असताना ही सुरुवात मात्र खूप छान राहिली आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर सूरज पाटीलचं षटक 15 धावांचं आलं. त्यानंतर प्रफुल्ल पाटील आतापर्यंत 7 धावा. क्या बात, क्रिकेटची कलाकारी दाखवली जाते. क्रिकेटचा क्लास जारी आहे. अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण पाहिलं संतोष दादा म्हात्रे यांचं.
पॉइंटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, पण इथे मात्र तेवढ्याच सक्षमतेचा खेळ राहिलाय लालचंद गावांचा. काय दिशा दिली आहे, फक्त दिशा. आणि 50+ या खेळाडूने मात्र आजचा दिवस गाजवलाय. उत्तम खेळ राहिलाय. प्रफुल्ल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आहे. राईटा मोर द विकेट. खोलात टाकलेला बॉलला टाइम नाही करू शकला. डॉट बॉलची सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 24 धावा धापडकरती लागतायत. 18 बॉल आणि 26 धावांची गरज. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आणि सागर पाटील आपण इकडे या स्टेजवर. सागर पाटील आपण इकडे या आणि पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तर नक्कीच खऱ्या अर्थानं पाहिलं तर 40+ मास्टर असोसिएशन आयोजित रायगड 40+ मान्सून ब्लास्ट 2025 आणि आजच्या दिवसाचं जेवण आहे ज्या कमिटीला देण्यात येणार आहे त्या कमिटीला जेवण या कमिटीचे कार्याध्यक्ष खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट खेळाडू दर्जेदार माणूस आणि दानशूर दाता असे जे ओळख राहिले ते आजचे अन्नदाता संतोषजी पवार साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. संतोषजी पवार साहेब तुमचा आमचा विशेष आभार आम्ही मानतो आणि असंच योगदान तुमच्या माध्यमातून कायम घडत राहू द्या. या स्पर्धेमध्ये कदाचित प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून खूप चांगलं योगदान लाभतं. संतोषजी पवार सर आपलं सहर्ष स्वागत आणि आभारी. मी तर म्हणेन ना खऱ्या अर्थानं कोणतीही स्पर्धा असू दे सागर पाटलांची मेहनत आम्ही जवळून खूप पाहिली आहे. तन्मयतेनं काम करणारा हा माणूस परफेक्ट ऑलराऊंडर सागर पाटील पारगाव यांना आम्ही जवळून पाहिलं. त्यांचंही करूया स्वागत. 2 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मात्र पाहतोय सचिन म्हात्रे. तर स्ट्राईकवर केतन मेहर. दाबोळकर धावा लागला. 24 अजूनही 26चा पल्ला गाठायचा आहे. 18-26. फुलटॉस बॉल. रिकामी जागा हेरली जरूर रिकामी जागा भरली जाईल आणि कॅप्टन नॉक खेळताना इथे मात्र पाहतोय हा मात्र 2 षटकाच्या मधून काबू करण्याच्या मधून गेला बॉल सीमारेषा बाहेर चौकार. आपल्या परीनं उत्तम आणि दर्जेदार खेळ करताना पाहतोय केतन मेहरला. धावांचा डोंगर तसा नव्हताच त्याच्यामुळे अगदी डोक्यानं आणि आकलेनं खेळताना हा खेळ सुरू आहे. उत्तम खेळ. अकूट टप्प्याचा बॉल इथे मात्र पंच इशारा करतील इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल पंचांमध्ये डिस्कशन सुरू जरूर आहे त्याच्यामुळे चला सामना सुरू करा. वाईट बॉल कॉल. त्यानंतर मात्र एक कमबॅक मिळवतोय. डॉट बॉल. दिशा दिली आहे. जाणीवपूर्वक उत्तम खेळ सुरू आहे. कनेक्शन खूप महत्वाचे असतात आणि ते कनेक्टिंग पाहिलं. विचारासर बॉल पर्यंत पोहोचले. 64 नॉट आउट आणि ते मात्र आता गणित राहिलंय. 15 बॉल आणि 20 धावा. 15 बॉल 20 धावा. 2 सलामीर आपल्या परीनं बहारदार खेळ करताना आपण निहाळतोय. क्या बात पुन्हा एकदा स्टेटचा हा फटका. लॉंग ऑफ बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते रोखली जाते. सिंगल डबल्स वर भर देत सामन्याला पुढे घेऊन जाण्याचं काम हे दोन्ही सलामीर करतायत. नंदादेवी नांदगाव संघ. कर्णधार केतन मेहर उत्तम कामगिरी करताना. त्याचबरोबर नीनाजी तारेकर आमची जेवणाची उत्तम सोय तुम्ही केली त्या तुमचाही विशेष आभार. आणि हा मात्र फुल टॉस बॉलची नामी संधी आली आणि इथे मात्र इट्स अ मायटी 6 रन्स. येस रिव्ह्यू येतोय कोणाचा. अंपायर्स कॉल येतोय हा बीमर साठी. एकच रिव्ह्यू आहे बीमर साठी आणि अंपायर्स कॉल मात्र इथे येतोय. रेफर केलं जाईल. पीटीसी लाईव्ह कडे निरखून पाहिलं जाईल
आणि इथे मात्र सगळी दिग्गज मंडळी फक्त बाहेरून कोणी 12th मॅनने बोलू नये ही विनंती. परंतु धावा तर आल्या तब्बल 6, त्याच्यामुळे धावांचा अंतर कमी कमी होत जाईल. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल कॉल, राहणार फ्री हिट. या नंतरच्या बॉलवर फ्री हिट. धावा आल्या तब्बल 7 या बॉलवर. मोठा फटका आणि या बॉलवर मात्र फ्री हिट. सामन्याची मर्यादा स्पष्ट करताना पाहतोय काय अफलातून फटकेबाजी. याच्या अगोदरचा बॉल फुल टॉस पडला, नो बॉल, फ्री हिट पडली आणि फ्री हिट वर सुद्धा मिड विकेटची सीमारेषा. केतन मेहर न दाखवलाय षटकार. आपल्या गोलंदाजी करताना 21 धावा मोजल्या, ते 21 धावा व्याजासहित वसूल करताना अप्रतिम दर्जेदार आणि आपल्या कर्णधार पदाला साजेसा खेळ करतोय केतन मेहर. दिलेल्या धावा व्याजासहित वसूल केले जात आहेत. दर्जेदार फटकेबाजी, 3 षटकार 2 चौकार. आतापर्यंत अफलातून फटकेबाजी केली आहे. फक्त 6 धावांची गरज उरली आहे. वैयक्तिक 32 धावसंख्येवरती मात्र केतन मेहर खेळताना पाहतो. या धावा किती येतील, सीमारेषा गाठली जाईल का, आणि सीमारेषा गाठली जाते. सामना एकतर्फी नेण्याचा प्रयत्न राहिलाय आतापर्यंत. आता मात्र धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 48 जिंकण्यासाठी 12 बॉल आणि निव्वळ औपचारिकता 2 धावांची. तर नेक्स्ट सामना आपण एक रेडी राहायचा. आपण नरेश दादा युवा प्रतिष्ठान टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. वन सोल्युशन आपण रेडी राहा. अरुण विचारे गोलंदाजीच्या मार्कवर. धावा फक्त उरले 2. हा सामना संपल्यानंतर आरसी बॉईज अलिबाग या संघाच्या संघनायकांनी प्रवीणजी पाटील या असोयांचे सचिव आहेत, त्यांना येऊन भेटायचं आहे. विलास पाटील. 2 धावा फक्त उरल्यात. दोन्ही सलामीराने मात्र 50 धावांचा पल्ला सहज गाठताना पाहिले. 48 तर जोडलेत दोघांनी. सलामीरांसाठी कौतुक केलं जाईल. हा एक चांगला फटका. स्कोर इज लेवल. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. वेळ प्रवीण सर वाचला गेला. 75 धावा 3 षटकामध्ये चेस झाल्या मगाशी, आणि आता इथेही 50 धावा जवळपास 4थ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरच कदाचित चेस होऊ शकतात. 1च रनची गरज राहिली आहे आणि दुसरा बॉल लागलाच नाही. व्हाईट बॉल कॉल. सामना संपलाय. नंदा